उशीर चालू आहे मंदिर. काहीच मंदिर चालू आहे. हो ठीक आहे ठीक. काहीच देव पण आपल्यासोबत आहे. मंदिर चालू आहे. तर हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर गाईज मी आत्ता उठलो 11:30 वाजता. तर मला जायचं कॉलेजला. सरने काल आले बोलवतं, पण मी तेव्हा वाजले ते 4 वाजता मी जाऊ नाही शकत, कारण तेव्हा पाऊस पडा आता त्याचं मी काल गेलो नाही. डॉलर नवीन कारस्थान करून ठेवले. आता हे पण साफ करावं लागतं मला. पटकन जाऊया खाली. नाश्ता वाश्ता करतो काय का अंघोळ करतो. गोत्र करणार नाश्ता करून जाऊया पटकन. कॉलेजला जायचे. कॉलेजला काय नाश्ता आहे का? दूध दूध मला बाहेरच काही चहा प्यायला आमच्या कॉलेजमध्ये बसलो 20 रुपये. नाही हो, भूक नाही मला. दूध प्या म्हणा थोडं. नाही नको, एकटं लागते हो दूध. हां तर काय जेवायला तर काय नाही, पटकन जाऊया आपण. थोडा तोंडात पाहिजे तो. जाऊया कॉलेजमध्ये. चला पटकन जाऊन तयार होऊन येतो मी. आज आंघोळ करणार नाही मी. आज आंघोळ केलं की मला लेट होते. काय करू, थोडं तोंड हात पाय धुवून येतो. आंघोळ तर काल उशिराच केलतो, तेवढं काही नाही आहे. थोडं तोंडात पाय धुवून येतो. ओके चल, भेटूया तोंडात पाय धुण्यानंतर. तर काय बघू शकता, मी तयार झालो. तोंडात पाय धुवायला काय वेळ लागत नाही, पटकन तयार झालो. गाय आज डॉलीचा लई खेळायचा मोड आहे. पण काय करा, मला जायचे बाहेर, अर्जंट काम आहे. कॉलेजला जायचे आणखी, कुठं बाहेर बी नाही. तर काय आपण रोहितकडे जाऊया. रोहित आला तर बघूता, आला तर घेऊन जाऊ आपण सोबत. पण मला वाटतं त्याला कशाला परेशान करा बार बार. गेल्या वेळेस मी त्याला 2-3दा परेशान केलतो. मला वाटतं ह्या वेळेस पण कशाला परेशान करू. आपण काय करू, आपण घरी येताना त्याच्याकडे जाऊया. ओके, लगेच झालं भेडी नाही आपण. ओके जाऊया पटकन. खाली थोडं दूध पितो, मी दूध आहे पटकन थोडंसं दूध पितो आणि गोळ्या. ओके चला. देखील दूध पाय हा होय नको दुसरं जेवायचं काय. हा थंड आहे काही मी काय कशाची. तर काय थोडं दूध, पण एक विसरलं, चावी विसरलं वर. मी कधी मी चावी विसरतो. चावी नाही ध्यानात राहत नाही, कारण चावी भेटलो मी अशा जागी कधीच समोर दिसत नाही. तर काहीच नेऊया आपण रोहितकडे. बघू आता काम आला त्याचं, अर्जंट काम काय तर होतं म्हणाल त्यानं. बघूया काय आहे अर्जंट काम. गाडीवरचं मी शूट नाही करू शकत, कारण माझ्याकडे हेल्मेट नाही. भेटू आपण रोहितकडे डायरेक्ट. ओके चला. डायरेक्ट पुढली 2 तारीख आहे का, त्या तारखेला ह्या पैसे द्यायचे, तिथून दुसरा महिना चालू चलते.
म्हणजे आता द्यायचं नाही पैसे संपलं. तर काहीच आम्ही आलो कॉलेजमध्ये. बघू शकतो तुम्ही माझ्या कॉलेज आहे, पण आम्हाला दुसऱ्यांदा यायची वेळ आल्या उगाच गेल्या वेळेस येऊन मी सरने तवाच म्हणावं काय नाही आपल्याला कोणती सही करायची म्हणून. दुसऱ्यांदा यायची वेळ झाली नसती. कॉलेज चालू कधी होणार आहे काय कळणार झालं मला. एवढा बरा पुढे या वर्षी होणार आहे कॉलेज. तर काय आम्ही मधली शूटिंग नाही करू शकत. गेल्यावर घेऊ लागत सर मला लिफ्टा करता केली. हा करू दे ना वेळेला शूटिंग करून. करू द्या म्हणतो तुमच्याच कॉलेजचं नाव मोठं होतं मला. बसवेश्वर कॉलेज मध्ये जरा मोठं होईल ना म्हणून. तर काय भेटू आपण थोड्या वेळ. तर काय झालं आमचं सगळं काम बरं झालं, जल्दी झालं सगळं एकदम ओके झालं यार. आता टेन्शन आहे फक्त आता यायचं डायरेक्ट कॉलेजला मस्तपैकी. तर आपले मित्र आणणार सर कोण नाही कोणीच नाही. तर काय रोहित चालवल्या गाडी गेलतो मागे आता. तर काय मला आता शूट घ्यायचं होतं आपल्या मंदिराचं. लय दिवसाला आपण इंस्टाग्रामवर व्हिडिओ टाका नाही. मला जरा शूट घ्यायचं होतं मंदिराचं. जवळच मंदिर आहे पापीनाथ मंदिर. तसं आपण जाता शूट घेऊया. तर काय चालू आम्ही मंदिरामध्ये बघू शकता तुम्ही. तर काय हे आहे पाप विनाशक मंदिर. रोज शूट घेऊ लागला. चला आम्ही मला थोडेसे शूट घेतो, पण मी बी थोडासा शूट घेतो इकडे आपल्या मोठ्या ब्लॉगची. गायस तुम्ही बघू शकता माझ्या मागे मंदिर आहे, पण सध्या बंद आहे. इथं महादेवाचं मंदिर आहे वाटतं, ओम नमः शिवाय आहे. आणि इथं मारुतीचं मंदिर आहे वाटतं खाली. दुसरं मंदिर आहे त्यांचं क्लोक आहे. आणि इकडं ही आहे म्हण हिर लय मोठी. गायज मी लहानपणी चालतो ना, तर मला डॅडने सांगितलं होतं ह्याच्यामध्ये एक कासव आहे लय मोठा. लय म्हणजे लय मोठा कासव असं म्हणाल ते मला. असेल का की खरंच, पण सध्या पाणी लय कमी आहे इथं. जवळ जायला भीती वाटलेली आहे. काहीच भीती तर सगळ्याच वाटते. तर गायज मी थोडासा क्लिप घेऊन घेतो याच्यामध्ये. म्हणजे आपल्या म्हणजे थोडेसे क्लिप राहते त्यांना मी थोडे क्लिप घेऊन आले. पटकन थोडंसं शूट करून घेतो मी आपल्या कागदी काढून घेतो. इम्पोर्टेड कागद आहे. 12 ते 3 वर्षानंतर आपल्याला ओरिजिनल कागद जी आहे ती भेटणार आहे. तर आज पटकन थोडंसं शूट काढून घेतो मी. ओके हो ठीक. ब्लॉग ब्लॉग तर काय झालं आपलं सगळं व्हिडिओ कम्प्लीट. सगळ्या क्लिपा घेऊन टाकलं मी. 10-12 क्लिपा तर आपल्या इझिली झाल्या असतील, आणि त्याच्याकडे 10-12 झाले असतील. एवढं क्लिपा घेतला आम्ही. जेवढ्या क्लिपास घेतल्या त्याच्यामध्ये फक्त आपल्याला 1 मिनिटाचा व्हिडिओ आपल्याला करावा लागतोय. तरी आपला मधला जी देवाचा जी व्हिडिओ राहते ना तीच राहून गेला, कारण मंदिर बंद आहे. उशीर चालू आहे मंदिर. काहीच मंदिर चालू आहे. हो ठीक आहे ठीक. काहीच देव पण आपल्यासोबत आहे. मंदिर चालू आहे. हो ओके. तर काय तिथले पण क्लिप घेऊन येतो मी. तर गाईस आपल्या सगळ्या व्हिडिओ कंप्लीट झाल्या एकदम ओके. गाईस बरं झालं मंदिर बंद नव्हतं, चालू होतं. पण मला वाटलं यार मंदिर बंद सांगा की कुलूप बघून, पण ते कुलूप आदर लावलं तर म्हणजे कोण नाही कोणाला की लावलेलं आहे म्हणून. तर गाईस निघूया घरी. पटकन बूट घालून घेतो मी. तर गाईस निघूया घरी. तर गाईस आजच्या ब्लॉगची मी ते सेंड करतो, कारण लय मोठा ब्लॉग होणार आपला. कधी डेली ब्लॉग लय मोठा होईल तेवढं मोठा होणे लागतंय.
लयच मोठा बोलायला. तर गाईज आजचा व्हिडिओ लयच भारी झाला मला अशा म्हणत तर, कारण आज दोन्ही पण शूट झाले. मंदिराचा पण शूट झाला आणि इथला पण शूट झाला. गाईज मंदिराचा शूट मी उद्या टाकतो. आज किती तारीख आहे? 2 तारीख आहे. मी 3 तारीखला ती व्हिडिओ टाकतो. तर गाईज मी बघत राहा इंस्टाग्राम 3 तारीखला. आणि इंस्टाग्रामचं माझ्याकडे आयडी नसेल तर माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे आयडी, तिथून जाऊन फॉलो करू शकता. तर काय भेटू आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमच्या ब्लॉगला सबस्क्राईब नक्की करून द्या. ओके बाय.